अर्धा चमचा तेल वापरून खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ करणार आहोत आज आपण. करायला खूप सोपे आहेत आणि झटपट होणारे हे थालीपीठ आहेत. नक्की करून बघा. पहिल्यांदा जरी करसाल ना तर एकदम परफेक्टच ही रेसिपी होणार. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळं एकाच वाटीने किंवा कपाने हे मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं 1 कप मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता हे घरगुती ज्वारीचं पीठ आहे, तर आपल्याला हे पीठ ना चाळूनच वापरायचं आहे, कारण या पिठामध्ये बऱ्याचदा कोंडा वगैरे असू शकतो किंवा कचरा पण असू शकतो, म्हणून आपल्याला हे पीठ सगळे चाळूनच घ्यायचे आहेत. आता ज्या कपाने आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं ना, त्याच कपाने आपल्याला पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे जे पिठं आहेत ना, ज्वारीचं, गव्हाचं, बेसन पीठ, हे सगळे घरगुती पिठं वापरत आहे मी. आणि घरगुती पिठाचं बनवायचं इतकं मस्त थालीपीठ बनवून तयार होतात ना. आता बऱ्याचदा ज्वारीचं बेसन पीठ आपण बाहेरून विकतच आणतो, पण आम्ही विकतचे पिठं कधीच वापरत नाही. आम्ही घरगुती चक्कीवरून दळून आणलेले पिठं वापरतो आणि त्याच्यामुळे ना हे थालीपीठ इतके खुसखुशीत बनवून तयार होतात आणि इतके खमंग बनवून तयार होतात ना. तर खरंच एकदा या पद्धतीने करून बघा. तर इथं मी 2 चमचे 2 टेबलस्पून बेसन वापरलं आहे. आता हे बेसन सगळं आपण पिठं चाळून घेतले आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला रेसिपीमध्ये काही कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता. तर एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. त्याच्यामध्येच 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने टाकायचे आहेत. आता त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा ओवा टाकायचा आहे. ओवा टाकायचं खूप छान वाटण तयार होते. 1 चमचा जिरं पण टाकायचं आहे. आता कोथिंबीर किंवा पाणी न टाकता आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे. तर इतकं मस्त हे वाटण बनवून तयार होते ना. हे वाटण तुम्ही स्किप नका करू. हे वाटण करायचं आणि त्या थालीपीठात टाकायचं. खूप मस्त फ्लेवर येते. तर आता आपलं वाटण तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान दळून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. जर कोथिंबीर आधीच टाकले असते ना तर धने किंवा जिरे जास्त बारीक झाले असते, म्हणून पहिल्यांदा धने, हिरवी मिरची आधी आपण मिक्सरला फिरून घेतली आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्सरला फिरून घेतलं आहे. तर वाटण आपलं तयार आहे. तर 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत. आता हे जे आपण थालीपीठाचं पीठ बनवून घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये हे कांदे आपल्याला टाकायचे आहेत. आता त्याच्यामध्येच आपल्याला जे आपण वाटण तयार केलं होतं ना, ते वाटण टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं वाटण राहिलं होतं ना, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी या पिठात टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे. थालीपीठाला आपण कसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. आता लगेचच्या लगेच आपल्याला थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत. तर गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. आता थालीपीठाचे पीठ छान मळून झाल्यावर लगेच आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला कितपत थालीपीठ मोठे पाहिजे किंवा छोटे पाहिजे त्यानुसार तुम्ही छोटा मोठा गोळा घेऊ शकता किंवा उंडा घेऊ शकता. तर इथं मी कॉटनचा कपडा छान ओला करून घेतला आहे. तर त्याच्यावर आपण हे थालीपीठ छान थापून घेणार आहोत. हाताला ना थालीपीठ जेव्हा आपण थापतो ना, तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि ते थालीपीठ ना व्यवस्थित थापून घ्यायचं, म्हणजे ते पीठ ना हाताला आपल्या चिटकणार नाही. आणि ते कॉटनचा कपडा आहे ना, ते सुद्धा ओला करूनच थालीपीठ त्याच्यावर थापायचे आहे. जर कॉटनचा कपडा ओला नाही केला ना तर थालीपीठ ना त्या कॉटनच्या कपड्याला चिटकून बसतात, म्हणून छान कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे. तर आता एका पॅनला आपण छान तेल लावून घ्यायचं आहे. आता हे नॉनस्टिकचं पॅन छान गरम झाल्यावर त्याच्यावर हे थालीपीठ आपल्याला एक एक करून टाकून घ्यायचे आहेत आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला ते कॉटनचा कपडा काढून घ्यायचा आहे. थालीपीठाला ना असे 4 होल करायचे आहेत, 4 छिद्र पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे थालीपीठं ना छान आतपर्यंत खमंग खुसखुशीत भाजल्या जातात आणि आतमधून कच्चे राहत नाहीत, म्हणून हे असे होल पाडून घ्यायचे आहेत. आणि जितकं शक्य होईल ना तितकं पातळ असे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहेत. जास्त जाड नको आणि जास्तही पातळ नको, असेच आपल्याला थालीपीठ पाहिजे आहेत. बघू शकता किती खमंग असे बनवून झालेले आहेत ना. तर खरं सांगते, पहिल्यांदा जरी करसाल ना तर ही एकदम परफेक्टच रेसिपी होणार. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता.
आणि नॉनस्टिकचा तवा असेल ना तर असे 3 सुद्धा थालीपीठं एका टायमाला तुम्ही भाजू शकता. तर मस्त असे खमंग थालीपीठं भाजून झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. नक्की ट्राय करा.